मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत। सरकारच्या निर्णयावर जरांगे नाखुश आहेत। ओबीसी आरक्षण आणि सगेसोयऱ्यांसंदर्भात जरांगे ठाम आहेत। आमच्या पुढे आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं जरांगे पाटील म्हणतात। त्यामुळे केवळ तासभर शिल्लक आहे। बरोबर 12 वाजता जरांगे पाटील यांच्या निर्णायक बैठकीला अंतर्वली सराटीत सुरुवात होईल। तुम्ही तसे पत्र दिले का सगळ्यांनी की सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल अंमलबजावणी करावी, त्याबद्दल आम्हाला मत मांडायचे। तुम्हाला बोलू दिलं नाही तर पत्र तरी दिलेत का तुम्ही? दाखवा आम्हाला सगळे आमदार मराठ्यानं दाखवा। आता येड्यातच काढू नका। बोलू दिलं नाही आणि ज्यावेळेस बोलायला जागा होती नागपूरला तेव्हा किती आमदार बोललेत हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून, आणि न बोललेले ते नाही तर कागदावर लिहूनच ठेवलेत। राजकारण डोक्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मतावर पुन्हा निवडून यायचं आणि मराठ्यांचेच पोरात वाटोळ करायचं। मराठ्यांनी यांना निवडून आणायचं, मोठं करायचं आणि यांनी इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं। इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात, आणि तिकडे गेले की त्यांच्याकडून बोलायचं। म्हणजे ते लय गरजेचे आहेत म्हणतात, म्हणजे त्यांना मतदानच करीत नाही ते त्यांच्यासाठी चांगले, म्हणजे मोठं करते ते। हे पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलंय। पण त्यांना आता रात्री येऊन लक्षात आलं असेल की मराठा बदललाय, 100% बदललाय। मी कालच सांगितलं आम्हाला त्याशी देणे घेणत नाही, ते टिकून येत नाही। टिकू आता दिलं, गोरगरिबांनी दिलं। 2-3 जणांना लागत होतं, 150 लोक घेणार आहेत। दिलं गोरगरिबांनी त्यांना, त्यांनी गोरगरिबाला द्यायला पाहिजे होतं। ते टिकल नाही टिकल त्यात नाही पडायचं आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण या ओबीसी आरक्षणातून मिळतंय। आमच्या नोंदी सापडल्या आहेत। आम्ही कोणाच हिसकून घेत नाहीत, कोणाला धक्का नाही, बुक्का नाही, काही नाही। त्यांचं त्यांनाच हे, आमचं आम्हालाच हे, कारण आम्ही तिथंच आहेत। फक्त आमचं ते आतापर्यंत खात होती, आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलंय। आता पहिले म्हणायचे मराठी एक होत नाहीत, आणि एकदा जर झाले तर ते पुरं युद्ध जिंकूस तर माघारी येत नाहीत। टिळाचा लावून येतात कपाळाला अशी जाती, माघारी नाही फिरत। टिळाचा लावून माघारी येणार, बिगर टिळ्याचं उघडं कपाळ घेऊन मराठी माघारी फिरतच नाहीत। म्हणून तर 6 महिने झाले आंदोलन सुरू आहे। एकदा सुरू केलं शेवटपर्यंत त्याचा मार्ग निघूस तर माग हटायच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।